हॉकी स्टिकने मारहाण, शरीरावर चाव्यांची आणि नखांची ओरखडे। दक्षिण कोलकात्यातील साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये एका 24 वर्षीय कायदा विद्यार्थिनीवर कथितपणे 3 जणांनी सामूहिक बलात्कार केला। मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तर 2 इतर विद्यार्थ्यांनी पहारा दिला। पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत जबरदस्तीच्या चिन्हांबरोबरच तिच्या शरीरावर चाव्यांच्या खुणा, नखांचे ओरखडे आणि गळ्याभोवती मारहाणीचे व्रण आढळले आहेत। पीडितेने जबानी दिली की तिला हॉकी स्टिकने डोक्यावर मारले गेले आणि संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करून धमकावण्यात आले। 3ही आरोपी अटकेत असून पोलिसांनी गँगरेपचा गुन्हा नोंदवला आहे। शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह। काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शेफाली गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती। डॉक्टरांच्या माहितीनुसार ती ग्लुटाथिओन आणि व्हिटॅमिन सी ही सौंदर्यवर्धक औषधं नियमितपणे घेत होती। या औषधांचा हृदयविकाराशी कोणताही संबंध नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे। ती पूर्णपणे फिट होती, त्यामुळे तिचा मृत्यू अजूनही संशयाच्या छायेत आहे। डॅडीकडे पळून जाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरला नव्हता। इराण अमेरिका दरम्यान युद्ध सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलवर जोरदार टीका केली आहे। एका एक्सपोस्टमध्ये अराक्ची म्हणाले, इराणच्या मिसाईल्स पासून वाचण्यासाठी इस्रायलला आपल्या डॅडीकडे म्हणजे अमेरिकेकडे पळावं लागलं। शुभमन गिलसह टीम इंडियाला ॲटिट्यूड ॲडजस्टमेंटची गरज। ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हेडिन म्हणतोय की कॅप्टन शुभमन गिलसह टीम इंडियाला आता ॲटिट्यूड ॲडजस्टमेंट करायची गरज आहे। कितीही कोचेस असले तरी क्षेत्ररक्षण ही केवळ वृत्तीवर अवलंबून असते, असा थेट सल्ला हेडिनने दिला। हेडिनने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं उदाहरण देत सांगितलं की तो उत्तम फलंदाज असला तरी खऱ्या स्टारसाठी क्षेत्ररक्षणात सुधारणा आवश्यक आहे। पुरीत पुन्हा सुरू रथयात्रा। जय जगन्नाथचा गजर। पुरीत शुक्रवारी अडकलेली रथयात्रा शनिवारी पुन्हा सुरू झाली। भगवान बलभद्रचा रथ वळणावर अडकल्यामुळे यात्रा थांबवण्यात आली होती। सकाळी 10 वाजता जय जगन्नाथच्या घोषात रथ ओढणं सुरू झालं। उकाड्यामुळे आणि गर्दीत 600हून अधिक भाविक आजारी तर 200 जण बेशुद्ध पडले। 10 लाख भाविकांची उपस्थिती आणि 10,000 जवानांचा बंदोबस्त रथयात्रेसाठी तैनात आहे। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा। 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र मोर्चा काढणार आहेत। हिंदी सक्ती विरोधात होणाऱ्या या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे। संदीप देशपांडे यांनी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांना या मोर्चाचं आमंत्रण पत्रक वाटले। मराठी भाषा आणि अस्मिता वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येत सामूहिक आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे। पंतप्रधान मोदींकडून आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या शताब्दी सोहळ्याची दिल्लीत सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रख्यात जैन संत आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले। विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्याचे आयोजन भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्ट आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या विमानात पक्ष्यांचं घर, उड्डाणात 3 तासांचा विलंब। 25 जून रोजी मुंबईहून बँकॉककडे जाणाऱ्या एअर इंडिया AI330 या विमानात एक अनोखा प्रकार घडला। उड्डाणच्या काही वेळ आधी विमानाच्या इंजिनात पक्ष्याचं घर आढळून आलं। सुरक्षा कारणास्तव तात्काळ तांत्रिक पाचारण करण्यात आलं असून आणि संपूर्ण विमानाची तपासणी सुरू झाली आहे। जेफ बेसोसचा थाट। जगातील 3ऱ्या क्रमांकाचा श्रीमंत आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेसोस यांनी प्रेयसी लॉरेन सँक हेज सोबत इटलीत एका भव्य लग्न सोहळ्यात विवाह केला। ऐतिहासिक विला आणि शाही सजावट, सेलिब्रिटींची मांदियाळी आणि नौका जल्लोषात आणि ही लग्न सराई पार पडली। या रॉयल वेडिंग मध्ये बिल गेट्स, केटी पेरी, ऑफ्रा विन्फ्रे यांसारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींची हजेरी होती। या भव्य विवाह सोहळ्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। भारताचा इशारा, सिंधू जलवाटप करार स्थगित। मध्यस्थ न्यायालय अमान्य। भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित करत पाकिस्तानच्या दबावाखाली स्थापन झालेल्या मध्यस्थ न्यायालयाला बेकायदेशीर ठरवलं आहे। परराष्ट्र मंत्रालयाने हे न्यायालय आणि त्याचे निर्णय अमान्य असल्याचं ठणकावलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कराराच्या अटी पाळणे थांबवले असून पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असताना करार राबवणार नसल्याचा इशारा दिला आहे।